मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय मखमलाबाद नाशिक येथे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका सारिका दौंड मॅडम आपले सहर्ष स्वागत करते। मानसशास्त्र विषय TYBAला स्पेशल घेतलेल्या विद्यार्थ्यांना S4 हा जो काही प्रॅक्टिकलचा पेपर आहे हा आपल्याला बघायचा आहे। कोविड-19च्या कालखंडामध्ये तुम्ही घरातून बाहेर पडू नये, अत्यावश्यक कामांशिवाय हे खूप महत्त्वाचे आहे। त्याचमुळे प्रॅक्टिकलच्या बाबतीत देखील आपण काय करावं, तुम्हाला महाविद्यालयात बोलवावं किंवा नाही बोलवावं ही गोंधळाची अवस्था असताना तुमच्यापर्यंत जेवढं पोहोचता येईल ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून तेवढं पोहोचण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे। तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय घरी सुरक्षित आहात हा आशावाद व्यक्त करते आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करते। यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रॅक्टिकल तर महाविद्यालयात येऊनच करायचे आहे, परंतु इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे वर्षभर हे आपण बघूयात। त्याचबरोबर स्टॅटिस्टिक्सचा किंवा संख्याशास्त्राचा जो भाग आहे तो आपल्याला ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून कसा घेता येईल याचा प्रयत्न यामध्ये करण्याचा आपण बघूयात। मग यामध्ये आपला जो काही S4चा प्रॅक्टिकलचा विषय आहे त्यामध्ये प्रामुख्याने सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय प्रात्यक्षिक, चाचणी आणि प्रयोग यामध्ये प्रामुख्याने S4चा जो काही सिलेबस आहे तो आज आपण बघूया। यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला मानसशास्त्राचे 3 विषय अभ्यासायचे आहे। G3 इंडस्ट्रियल अँड ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी म्हणजे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र, S3 सायंटिफिक रिसर्च अँड एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी आणि S4 सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल आणि टेस्ट। बाकीच्या विषयांचा 80-20 पॅटर्न आहे, म्हणजे तुमची 20 मार्क्सची टर्म एंड एक्झाम होणार आणि 80 मार्क्सची ॲन्युअल एक्झाम होणार। ते सर्व थेरोटिकल पेपर असणार। परंतु आज आपण ज्या पेपरचा म्हणजे S4चा सिलेबस बघणार आहोत तो पेपर पूर्णपणे 100 मार्क्सचा ॲन्युअल एक्झाम होणार आहे, कारण तो पेपर थेरोटिकल नाही आहे। मग आपण तो पेपर कसा कंडक्ट करणार किंवा काय त्याची एकंदरीत रूपरेषा काय असणार आहे ते आज जाणून घेऊ द्या। यामध्ये हा जो काही पेपर आहे S4चा हा 4 विभागांमध्ये डिवाइड झालेला आहे। यामध्ये सेक्शन A जो काही आहे तो संख्याशास्त्राचा भाग आहे, म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा भाग आहे। सेक्शन B जो काही आहे तो टेस्ट किंवा मानसशास्त्रीय चाचण्यांचा भाग आहे। सेक्शन C मध्ये ग्रुप टेस्टिंग किंवा त्याला और प्रोजेक्ट किंवा स्टडी टूर असं असणार आहे। सेक्शन D मानसशास्त्रीय प्रयोग किंवा एक्सपेरिमेंट हा भाग असणार आहे। मग कोणताही अभ्यास विषय अभ्यासत असताना, पेपर अभ्यासत असताना त्याचे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतात। मग आपल्याला हा मानसशास्त्रीय प्रयोग आणि मानसशास्त्रीय चाचण्या हा जो प्रयोग अभ्यासायचा आहे प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये, याचे काय ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा काय उद्दिष्ट आहे, तर सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे टू फॅमिलिअराइज द स्टुडंट्स विथ द यूज ऑफ एलिमेंटरी स्टॅटिस्टिक टेक्निक्स, म्हणजे तुम्हाला काहीतरी काही स्टॅटिस्टिकल संख्याशास्त्रीय कन्सेप्ट माहीत व्हाव्या, ते टेक्निक तुम्हाला यावं, हे पहिलं उद्दिष्ट। दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे टू गिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स टू द स्टुडंट इन ॲडमिनिस्ट्रेशन अँड स्कोरिंग सायकोलॉजिकल टेस्ट अँड इंटरप्रेटिंग द स्कोर्स। तुम्हाला मानसशास्त्रीय प्रयोग करता यावे, तुम्हाला चाचण्या कंडक्ट करता मानसशास्त्रीय चाचण्या कंडक्ट करता यावे, त्याचं स्कोरिंग करता यावं आणि त्याचं इंटरप्रिटेशन करता यावं, हे उद्दिष्ट यामध्ये आहे। तिसरं उद्दिष्ट आहे टू एक्विप द स्टुडंट विथ द बेसिक प्रोसिजर अँड डिझाईन ऑफ सायकोलॉजी एक्सपेरिमेंट। विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय प्रयोग कसे करायचे याचं बेसिक नॉलेज मिळावं या दृष्टिकोनातून हा पेपर बनवलेला आहे।
त्याचबरोबर चौथं उद्दिष्ट आहे टू एनकरेज द गाईड द स्टुडंट टू अंडरटेक अ स्मॉल स्केल रिसर्च प्रोजेक्ट. एक मायनर लेवलला तुम्हाला प्रोजेक्ट करता यावा, रिसर्च करता यावा, संशोधन करता यावं, त्यासाठी तुम्ही एनकरेज व्हावं, हे याचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर टू एनकरेज स्टुडंट टू लर्न प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन थॉट स्टडी टूर अँड व्हिजिट. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं, उपयोजित स्वरूपाचं नॉलेज मिळावं, जे स्टडी टूरच्या किंवा व्हिजिटच्या माध्यमातून पॉसिबल आहे, ते ह्या विषयाचं किंवा ह्या पेपरचं उद्दिष्ट आहे. प्रामुख्याने स्टॅटचा जो भाग आहे त्याचंही उद्दिष्ट हेच आहे की टू ॲक्यूट द स्टुडंट विथ द बेसिक स्टॅटिस्टिक कन्सेप्ट. तुम्हाला काही मूलभूत स्टॅटिस्टिक कन्सेप्ट कळाव्या. टू ट्रेन देम द सॉल्विंग सिम्पल स्टॅटिस्टिक प्रॉब्लेम. तुम्हाला काही साधी सोपी अशी स्टॅटिस्टिकल संख्याशास्त्रीय समस्या सोडवता यावे, हे उद्दिष्ट या पेपरचं आहे. त्या दृष्टिकोनातून सिलेबस बनवलेला आहे. मग यामध्ये स्टॅटिस्टिकमध्ये प्रामुख्याने ए जो भाग आहे, ए सेक्शन स्टॅटिस्टिकचा आहे, त्याच्यामध्ये कोणते पॉईंट तुम्हाला अभ्यासायचे आहे, तर ते कव्हर केलेले पॉईंट आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ज्याला वारंवारिता वितरण असं म्हणतात. दुसरा आहे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीची मापने. मग ज्यामध्ये आपल्याला मीन, मीडियन, मोड आणि ग्रुप्ड अँड अनग्रुप्ड डाटा यांचा अभ्यास प्रामुख्याने करायचा आहे. मध्यमान, मध्यगा आणि सरासरी यांचा बहुलक यांचा अभ्यास इथे आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर तिसरं मेजर ऑफ व्हेरिएबिलिटी, मग रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन ज्याला ST म्हटलं जातं, क्वारंटाईल डेव्हिएशन, प्रमाण विचलन आणि क्वारंटाईन डेव्हिएशन हे ग्रुप डाटाचं आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर रँक डिफरन्स कोरिलेशन जे काही आहे ते आपल्याला स्टॅटिस्टिकमध्ये, म्हणजे असे एकूण 4 टॉपिक जे काही आहे ते आपल्याला स्टॅटच्या पेपरमध्ये बघायचे आहे. त्यानंतर सेक्शन बी जो काही आहे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मानसशास्त्रीय चाचण्यांचा अभ्यास किंवा मानसशास्त्रीय चाचण्या आपल्याला प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये प्रॅक्टिकली करायच्या आहे. मग यामध्ये एकूण 5 ग्रुप आहे. त्या 5 ग्रुपमध्ये वेगवेगळ्या काही चाचण्या दिलेल्या आहे. त्या वेगवेगळ्या चाचण्यांपैकी ठराविक चाचण्या करायच्या आहे. म्हणजे जसं जनरलाइज अँड स्पेशल ॲबिलिटी टेस्ट हा जो काही पहिला ग्रुप आहे त्याच्यामध्ये एकूण 6 टेस्ट दिलेले आहे. त्यापैकी आपल्याला 2 टेस्ट करायच्या आहे. त्यानंतर दुसरा ग्रुप आहे तो पर्सनॅलिटी टेस्टचा आहे. यामध्ये देखील 7 टेस्ट दिलेले आहे. त्या 7 टेस्टपैकी आपल्याला 3 टेस्ट ह्या करायच्या आहे. तिसरा समायोजन चाचण्या किंवा ॲडजस्टमेंट इन्व्हेंटरी आहे. त्या एकूण 3 टेस्ट दिलेल्या आहे. त्यापैकी आपल्याला 1 टेस्ट करायची आहे. त्यानंतर चौथा आहे टेस्टिंग ऑफ ॲटिट्यूड, अभिवृत्ती मापन चाचण्या आहे. त्या अभिवृत्ती चाचण्या देखील 4 दिलेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला 1 टेस्ट करायची आहे. आणि 5वा ग्रुप आहे तो व्हॅल्यू टेस्टचा आहे. त्या 3 टेस्ट दिलेल्या आहे. त्यापैकी आपल्याला 1 टेस्ट करायची आहे. मग ह्या अशा एकंदरीत 8 टेस्ट ज्या काही आहे त्या आपल्याला कंडक्ट करायच्या आहे. मग त्यामध्ये पहिली SPM असेल, म्हणजे प्रमाण वर्धमान सारणी. दुसरी आहे डिफरन्शियल ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा विविध अभिक्षमता मापन चाचणी. तिसरी सेंटेन्स कंप्लीशन टेस्ट, वाक्यपूर्ती चाचणी. चौथी आहे इंटरेस्ट इन्व्हेंटरी, आवड निवड मापन चाचणी. 5वी आहे इंट्रोव्हर्जन एक्स्ट्राव्हर्जन टेस्ट, अंतर्मुखता आणि बहिर्मुखता मापन चाचणी. 6वी आहे ॲडजस्टमेंट टेस्ट, समायोजन मापन चाचणी. 7वी टेस्ट आहे मॅरेज ॲप्टिट्यूड टेस्ट, वैवाहिक अभिवृत्ती मापन चाचणी. 8वी व्हॅल्यू टेस्ट आहे
मूल्य अभिवृत्ती मापन चाचणी. अशा 8 टेस्ट ज्या काही आहे त्या ह्या वेगवेगळ्या 5 ग्रुपपैकी आपल्याला निवडून त्या कंडक्ट करायच्या आहेत. त्यानंतर सेक्शन सी जो आहे तो आपल्याला ग्रुप टेस्टिंग किंवा प्रोजेक्ट किंवा स्टडी टूरचा असणार आहे. म्हणजे एकतर विद्यार्थी ग्रुप टेस्टिंग करू शकतात आणि त्याचा रिपोर्ट बनवून देऊ शकतात, किंवा छोटा सॅम्पल घेऊन म्हणजे मिनिमम 30चा सॅम्पल घेऊन तुम्ही एखादा प्रोजेक्ट करू शकता, एखादं संशोधन करू शकतात, त्याचं रिपोर्ट देऊ शकतात, किंवा प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणाला भेट देऊन, मग ते एखादं मनोरुग्णालय असेल, स्पेशली चॅलेंजर मुलांची स्कूल असेल, मेंटली चॅलेंजेस मुलांची स्कूल असेल, अशा ठिकाणी तुम्ही भेट देऊन त्या स्टडी टूरच्या माध्यमातून तुमचा जो काही ऑब्झर्वेशनल रिपोर्ट आहे तो तुम्ही देऊ शकता. म्हणजे या तिन्हींपैकी कोणताही एक रिपोर्ट तुम्ही द्यायचा, त्याला 15 मार्क्स असणार. त्यानंतर सेक्शन डी जो काही आहे प्रयोगाचा भाग म्हणजे एक्सपेरिमेंटचा भाग आहे. यामध्ये देखील 6 टॉपिक आहे. त्या 6 टॉपिकमध्ये वेगवेगळे प्रयोग दिलेले आहे आणि त्यातून ठराविक प्रयोग आपल्याला करायचे आहे. म्हणजे जसा सायकोफिजिक्स किंवा मनोभौतिकी जे काही आहे त्या ग्रुपमध्ये वेगवेगळे प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मेथड ऑफ लिमिट्स असेल, मेथड ऑफ कन्सिस्टन्सी स्टिम्युली असेल, मेथड ऑफ ॲव्हरेज एरर असेल, असे एकंदरीत 3 प्रयोग आहे. त्यापैकी कोणतेही 2 करायचे आहे. दुसरा पॉईंट अवधानाचा किंवा अटेन्शनचा आहे. त्याच्यामध्ये देखील डिव्हायडेड अटेन्शन, स्पॅन ऑफ अटेन्शन, स्ट्रूप इफेक्ट असे 3 प्रयोग आहे. त्यापैकी तुम्हाला कोणताही एक प्रयोग करायचा आहे. तिसरा परसेप्च्युअल प्रोसेस म्हणजे संवेदनिक प्रक्रिया. यामध्ये देखील 5 प्रयोग आहे, ज्यामध्ये भ्रम, इल्युशन ज्याला म्हटलं, साईज कन्सिस्टन्सी, रेन्शियल कलर झोन्स, रिॲक्शन टाईम, डेप्थ परसेप्शन असे एकंदरीत 5 प्रयोग आहे. त्यापैकी तुम्हाला 2 करायचे आहे संवेदनिक प्रक्रियेचे. त्यानंतर चौथा टॉपिक आहे थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, विचार आणि समस्या परिहार. यामध्ये देखील 3 प्रयोग आहे. त्या 3 पैकी तुम्हाला एक करायचा आहे. मग ज्यामध्ये इफेक्ट ऑफ मेंटल सेट ऑन प्रॉब्लेम सॉल्विंग, माझा लर्निंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग या 3 पैकी कोणताही एक प्रयोग तुम्हाला इथे करायचा आहे. 5वा टॉपिक असणार आहे लर्निंगचा म्हणजे अध्ययनाचा. यामध्ये देखील 4 प्रॅक्टिकल असणार आहे किंवा 4 प्रयोग असणार आहे. त्यापैकी कोणताही एक करायचा आहे. मग ज्यामध्ये रिकॉल अँड रिकग्नेशन, रेट्रोॲक्टिव्ह, प्रोॲक्टिव्ह इनहिबिशन, शॉर्ट टर्म मेमरी असे जे काही वेगवेगळे प्रयोग आहे ते असणार आहे. आणि 6वा मेमरीचा किंवा स्मृतीचा आहे. हे असे एकंदरीत 6 भाग आहे किंवा 6 विभाग आहे आणि त्यामध्ये ठराविक टेस्ट तुम्हाला करायचे आहे. जे आपण टेस्ट नाही, प्रयोग जे काही आहे ते आपल्याला, एक्सपेरिमेंट जे काही आहे ते आपल्याला करायचे आहे. आपल्या महाविद्यालयात अवेलेबल असलेले जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्यानुसार आपण काही ठरवलेले आहेत. ज्यामध्ये मग मर्यादा पद्धतीचा पहिला प्रयोग असेल, मेथड ऑफ लिमिट्स ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा मेथड ऑफ ॲव्हरेज एरर, सरासरी प्रमाद पद्धतीचा. तिसरा स्ट्रूप इफेक्ट किंवा ज्याला स्ट्रूप परिणाम असं म्हणतात तो प्रयोग असेल. चौथा इल्युशनच्या संदर्भातील प्रयोग असेल, जो म्युलर लायर भ्रम हा प्रयोग आपण घेतो. त्यानंतर 5वा प्रतिमा रेखाटनाचा प्रयोग आहे. 6वा जो काही आहे तो प्रॉब्लेम सॉल्विंगचा म्हणजे समस्या परिहाराचा प्रयोग आहे. 7वा जो काही आहे परिणामाच्या ज्ञान हा जो काही प्रयोग आहे हा घेतला जातो म्हणजे इफेक्ट ऑफ नॉलेज. आणि 8वा प्रयोग जो काही आहे तो प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञानाचा जो काही प्रयोग आहे, रिकॉल अँड रिकग्नेशन, असे एकंदरीत 8 प्रयोग आपण घेणार आहे. म्हणजे 8 टेस्ट आणि
8 प्रयोग हे तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी असणार आहे. मग हे सगळं आपण बघितलं की म्हणजे सेशन ए मध्ये स्टॅटिस्टिक बघितलं, सेशन बी मध्ये आपण वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या बघितल्या, सेशन सी मध्ये तुम्ही जे काही स्टडी टूर असेल, त्याचबरोबर प्रोजेक्ट असेल किंवा ग्रुप टेस्टिंग असेल, या तिन्हींपैकी कोणतीही एक असेल. त्यानंतर डी मध्ये मानसशास्त्रीय प्रयोग असे 4 विभाग आपण बघितले. मग यांना वेटेज कसं आहे किंवा यांना मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते आपण बघूयात. स्टॅटिस्टिक तुमची ज्यावेळेस ॲन्युअलची एक्झाम होईल त्यावेळेस तुम्हाला स्टॅटिस्टिक 20 मार्काला असणार आहे. पहिले 45 मिनटं जे काही आहे ते तुम्हाला स्टॅटिस्टिकसाठी दिले जातील, ज्यामध्ये 10-10 मार्काचे असे 2 प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे असणार आहे आणि त्याचे तुम्हाला 20 मार्क्स हे असणार आहे. त्यानंतर तुम्ही जे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करणार आहात म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग करणार आहात, मग ती एखादी टेस्ट कंडक्ट करणं असेल म्हणजे मानसशास्त्रीय चाचणी घेणं असेल किंवा मानसशास्त्रीय प्रयोग करणं असेल, त्यामध्ये तुम्ही सूचना कशा देतात, ती टेस्ट कशा पद्धतीने कंडक्ट करतात किंवा तो प्रयोग कशा पद्धतीने त्याची रचना करतात, या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन एक्सटर्नल इंटरनल करतील आणि त्याला 10 मार्क्स असणारे. त्यानंतर तुम्ही जो काही प्रॅक्टिकल केलेला आहे त्याचं लेखी स्वरूपामध्ये एक रिपोर्ट देणार आहात, त्या रिपोर्टला 15 मार्क्स असतील. तुम्ही वर्षभर केलेल्या 8 टेस्ट आणि 8 प्रयोग म्हणजे 8 मानसशास्त्रीय चाचण्या आणि 8 मानसशास्त्रीय प्रयोग याचं एक जर्नल बनवलेलं असेल, त्या जर्नलला तुम्हाला 20 मार्क्स असतील. त्यानंतर त्या ॲन्युअल एक्झामच्या वेळेसच तुमच्या प्रॅक्टिकलची व्हायवा होईल, त्यामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल तुम्हाला काही प्रश्न विचारतील, त्याला तुम्ही कसा रिस्पॉन्स देतात त्यानुसार तुम्हाला 20 पैकी मार्क्स दिले जातील. त्यानंतर ग्रुप टेस्टिंग किंवा प्रोजेक्ट किंवा स्टडी टूर यामध्ये तुम्ही तो रिपोर्ट कसा सादर केला त्याला 10 मार्क्स असतील आणि त्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, ज्याला व्हायवा म्हणतो, त्याला 5 असे 15 मार्क्स तुम्हाला असतील. म्हणजे असे एकूण तुमचे 100 मार्क्स जे काही आहे ते या पेपरला असणारे. 80-20 पॅटर्नपेक्षा थोडासा वेगळा, थेरॉटिकल नाही तर प्रॅक्टिकल असा आपला हा पेपर असणार आहे. ओके.